आ आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळतू. हा. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द पाळला. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुर्घटनेमुळे कोल्हापूरच्या कलाक्षेत्राचे नुकसान झाले. नाट्यगृहाची वास्तू जशीच्या तशी उभी राहावी अशी रंगकर्मी, कलाकार, कलाप्रेमींची तसेच संपूर्ण कोल्हापूरवासियांची मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर काल संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 25 कोटींचा निधी मंजूर करून दिला. यानंतर कोल्हापुरात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केशवराव भोसले नाट्यगृहास भेट देऊन राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख रणजित जाधव म्हणाले, गेल्या 8 ऑगस्टची ही नवी घडली आणि मला पहिला निधी आहे तर ते राजेश क्षीरसागर त्यांचं ताकद सभा आणि दुसऱ्या दिवशी माननीय मंत्र्यांची भेट केशवराव भोसले पुनर्बांधणीसाठी चांगला घसघशीत निधी मंजूर केला आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी वचन दिल्याप्रमाणे ते वचन करून 25 कोटीचा JR आज मंजूर केलेला आहे. 25 कोटी मंजूर झालेले आहेत. मला सांगावाला आनंद वाटतोय या करवीर नगरीचे कार्याध्यक्ष आणि संवेदनशील असे राजेश क्षीरसागर साहेब, मग ती महापुराची घटना असो, कोरोना काळ असो, करवीर नगरीवर आलेलं कोणतंही संकट असो, केशवराव भोसले दलित प्रकरण असो, सर्वात प्रथम पुढे असतात. आणि मी आपल्याला ग्वाही देतो, कोणत्याही परिस्थितीत केशवराव भोसले हे नाट्यगृह माननीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या परंपरेला आणि लौकिकाला साजेसं आणि जसंच्या तसं होणार. यावेळी रंगकर्मी सागर बगाडे, प्रसाद जमदग्नी, सुनील घोरपडे, रोहन घोरपडे, किरण सिंह चव्हाण, शिवसेनेचे रमेश खाडे, किशोर घाडगे, रणजित मंडलिक, पूजा भोर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, कलाकार व कलाप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.